रक्षाबंधन जवळ येतोय. ती जी राखी आहे ती रक्षणाचं प्रतीक आहे. याचा खरा अर्थ काय आहे? तुम्ही सगळे मिळून माझं रक्षण करा. आजच्या काळात कोणत्या मुलीला तिच्या भावाच्या रक्षणाची गरज आहे? प्रत्येक बाबतीत समानता आहे. मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. तर रक्षणाच्या बाबतीतही समानता आहे. तुम्ही घरांमध्ये जाल, तिथे 1 वर्षाचा भाऊ असेल आणि 10 वर्षांची बहीण असेल, ती त्याला राखी बांधते, तू माझं रक्षण कर. आणि तो रडतोय आणि पाळण्यातच सुसू करून बसलाय. तो रक्षण करणार. आज जेव्हा बहीण भावाला राखी बांधेल तेव्हा मंत्र हा असायला हवा, भावा मला तुझ्याकडून रक्षण नकोय, माझ्या रक्षणाची काळजी सोडून दे भावा. मी समर्थ आहे, मी सबळ आहे, मी कालची अबला नारी नाहीये. मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते. उलट भावा, तुला हवं असेल तर मी तुझीही काळजी घेऊ शकते. मी राखी तुला आता यासाठी बांधते जेणेकरून हा धागा तुला आठवण करून देत राहील आणि मलाही आठवण करून देत राहील की आपल्या दोघांना मिळून धर्माचं रक्षण करायचं आहे. आज रक्षाबंधनाचा हा अर्थ असायला हवा.